एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतं इथे दुसऱ्या फेरीतील हा सामना आणि 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। आता जो सामना झाला अगदी रोमहर्षक आणि क्रीडा रसिकांचा मंत्रमुग्ध करणारा। मागील सामना आपण दामनंद गुड्याचा आड आणि राधाकृष्ण वाघाचा माल या सामन्यामध्ये राधाकृष्ण वाघाचा माल हा जिंकला होता। पहिला बॉल आणि पहिला बॉल गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, गोलंदाजांना भिरकावून दिलंय, बॉल सीमारेषा पार आला हा शानदार पहिलाच बॉल ठोकतोय खाता षटकारानं फलंदाज नितेशच्या बॅटमधून आलाय षटकार। षटकारानं खातं खोलताना इथे मात्र पाहायला मिळतात। पहिला बॉल मॅच खूप क्रुशियल आहे आणि तेवढीच एक मॅच आता इथून महत्त्वपूर्ण असणार आहे। माझ्या समवेत आपण पाहायला गेलं तर 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष आणि या क्रिकेटला जिवंत ठेवलं ज्यांनी क्रिकेट बरोबर एक वेगळं नातं ज्यांचं पाहायला मिळतं आणि खेळाडूंबरोबर त्या आणि उत्तम समालोचक दिलीपजी उतेकर सर जोडले गेलेत, त्यांचे करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सरचं स्वागत। चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, त्याचबरोबर इथे संधी आहे तिथे आणि यस पंच कळवते आहेत फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू डगआउट परतावा लागेल अमर या फलंदाजांना आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने इथे मात्र थ्रो पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं। गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सौरभ यांच्याकडून आणि महत्त्वपूर्ण बिग विकेट मोठा बुरुज डासला जातोय अमर यांच्या स्वरूपामध्ये 6 या धावसंख्येवरती। ठोक डीजे इन होताना पाहायला मिळतील। मिलिंद इन ॲक्शन 3 मध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत। पहिला षटक दोन्ही सख्खे बंधुराज आपल्या गावाचे कमान सांभाळताना इथे मात्र पाहायला मिळतील। क्रिकेटसाठी योगदान गावासाठी योगदान क्रिकेटच्या निमित्ताने हे दोन्ही बंधुराज देत असताना मात्र पाहायला मिळतात। एका बाजूला नितीन तर दुसऱ्या बाजूला मिलिंद। मिलिंद चालके ब्रदर्स या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात, परंतु सध्याच्या घडीला सौरभ षटकार खाल्यानंतर विकेट प्राप्त करून दिली। लोअर फुल टॉस बॉल त्याच्यानंतर पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने फक्त बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत, उचलतील फेकी करतील, बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत। 8 धावसंख्या आणि नो बॉलचा इशारा इथे मात्र येताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर 2 धावा म्हणजे एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा 9 रन स्कोरबोर्ड। आज दिवसभरामध्ये चांगली पंचांची भूमिका सगळ्याच पंचांनी मात्र इथून साकारली, त्यांचे कौतुक करूया। भन्नाट वेग वाव अगदी धुरला उडवत गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली। मुंबईच्या रेसकोर्समध्ये जसं मात्र घोड्याने टास मारावी ना तसं वेगवान भन्नाट वेगानं मात्र बॉल हाताला गेलाय सौरभ यांच्याकडून। रुपेजित सांदे सर आणि राज उतेकर सर या दोन्ही पंचांना आपण सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र पाहत असो, यांचंही मोठे योगदान सातत्याने मात्र आपण क्रिकेटसाठी राहिले गेले। 15 गाव क्रिकेट फेडरेशनसाठी आज एक वेगळा क्रिकेट पाहायला मिळाला। नो बॉलचा बॉल होता, त्याच्यानंतर मात्र पाहायला मिळाला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्कूप केला बॉलला। थर्ड मॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा धोका, बॅकअप आहे तिथे, बघता बघता परत एकदा 2 धावा पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात। परत एकदा हाईट फॅक्टर आहे का, यस पंच कलवतात इथे नो बॉल। नो बॉलचा इशारा, परंतु बॅट्समन यांनी मात्र रिव्ह्यू सिस्टम वापरण्याचा DRS पंचांकडून। गोलंदाज चेंज इथे मात्र होताना पाहायला मिळेल, कारण लगातारचा दुसरा विमर इथे मात्र पाहायला मिळालं आणि रिव्ह्यू सिस्टम ही वापरला जाईल। क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं मात्र कॅप्टन
यांच्याकडून मात्र इथून अपील केली जातोय, DRSचा वापर केला जाईल आणि तेवढ्याच हाय क्वालिटीज कॅमेरेज मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेरा मात्र ही स्पर्धा कव्हर केली जातोय. कौतुक करावं लागेल, कारण तुम्ही पाहायला गेलं तर ओम साई MTC म्हणजे अर्थातच ब्रँड इज ब्रँड आम्ही सातत्याने म्हणत असतो. सागरजी फराड आणि त्यांची पूर्ण सेना, मग ध्रुव मात्रे असेल, साहिल फराड असेल, संस्कार फराड यांची मेहनत सातत्याने राहिली गेली आणि त्याच ओम साई टेक्निकल रूममध्ये TV स्क्रीनवरती हा निर्णय मात्र घेतला जाईल, चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच मात्र इथून या टेक्निकल रूममध्ये मात्र उपस्थित आहेत. इथून चेक केलं जाईल प्रत्येक अँगल, 3 कॅमेऱ्याचे अँगल चेक केले जातील आणि निर्णय पंचांपर्यंत मात्र ऑन फील्ड पंचांपर्यंत पोहोचवले जातील. तुम्ही पाहताय, अनुभवताय, एक दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण आहे ते मात्र साकारला जातोय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी बक्षीसदात्यांचंही ते कौतुक करावं लागेल आणि या बक्षीसदात्यांमुळेच ही स्पर्धा अगदी सुनियोजित पद्धतीने पार पडताना मात्र पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी मधुकर रामा शिरावले यांच्या स्मरणार्थ श्री जयंत पाटील साहेब. आपण पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं आपण पारितोषिक म्हणत होतो. कैलासवासी मधुकर रामा शिरावले यांच्या स्मरणार्थ नामदेव साहेब मधुकर शिरावले यांच्याकडून देण्यात आले नो बॉल चा इशारा इथे मात्र आलेला आहे. आपण बक्षीसदात्यांकडे थोड्याच वेळामध्ये जाऊ, परंतु पाहायला गेलं तर यांचं कौतुक करावं लागेल, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया आपण. कालिका माता क्रिकेट चषक 2025 इथून पाहायला गेलं तर पहिला बॉल न होता दुसरा भीमर इथे मात्र हाताळला जातोय, म्हणजे तुमचा गोलंदाज चेंज केला जाईल, म्हणजे तुम्हाला दुसरा गोलंदाज वापरावा लागेल. इथे सौरभ सारखा महत्त्वपूर्ण गोलंदाज दिलीप उतेकर सर आपण पाहायला गेलं तर बाद इथून होताना पाहायला मिळतो. म्हणजे आपण जे मोहरक्या गोलंदाज असतो फ्रंट लाईन गोलंदाजीसाठी सातत्याने आपण सौरभला पाहायला गेलं आणि त्याच सौरभला इथून बाद होताना पाहायला मिळतो, म्हणजे गोलंदाजी करता येणार नाही आता या मॅच मध्ये. हो नक्कीच भीमरच्या नियमानुसार, परंतु सौरभ नक्कीच पहिल्या चेंडूपासून जेवढा हवं तसा भेदक गोलंदाज वाटला नाही. एक चेंडू मात्र त्याला जबरदस्त पडला, परंतु बाकी चेंडू असे स्वेर टाईपचे वाटल्याने त्यामुळेच त्याला थोडं हटवावं लागलं तिथून आणि परेश सकपाळ त्याची जागा घेत आहेत गोलंदाज म्हणून. आणि नक्कीच हे चांगलं षटक पडते ते चोरवणे हनुमंतवाडीसाठी. तर दरम्यान रुपेजी तुम्हाला आणखी एक सांगू की हे जे मंडळ आहे ना ते प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे. त्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे कालपासून आम्ही सलाद वगैरे फ्रूट खातो आहे आणि एक वेगळाच आनंद घेतो आहे. आज आम्ही चिकन बिर्याणी खाल्ली आणि मला वाटते संध्याकाळी आम्हाला ते घरी जाऊ देतील असं वाटत नाही. रुपेजी नक्कीच नवी मुंबईमध्ये एक स्पर्धा केली होती, तिथे शिरा खाला होता, म्हणजे 3 वर्ष त्या गोष्टीला झालीत, परंतु तो शिरा अजूनही आमच्या जिभेवरती ती चव आहे आणि आज ही तेवढी चांगली सोय, कौतुक करावं लागेल. म्हणून आज जवळपास 40-45 किलोमीटरचा प्रवास करून फक्त आणि फक्त कृष्णा शिरावले सर आणि कालिका माता मंडळावरती असणारं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन आलं आणि मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. बॅक टू क्रिकेट. इथे मात्र पहिला विकेट माघारी गेला अमरबाज झाल्यानंतर मात्र इथून आता त्यांच्या गोलंदाजी चेंज झाली सौरभ यांच्याकडनं आणि वाईट बॉलचा निर्णय. परेश आलेत गोलंदाजी मार्कवरती, फ्रंट लाईन गोलंदाज आणि त्याच्यानंतर सौरभ यांच्यावरती जबाबदारी. सौरभ थोडेसे नाराज असतील इथे आणि कॅप्टनही नाराज असतील, तर 2 भीमर हाताळलेत. इंटरनॅशनल नियमाप्रमाणे तुम्हाला इथून गोलंदाज चेंज करावाच लागतो आणि तेच निर्णय 15 गाव क्रिकेट फेडरेशनमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे मात्र पहा, खराब थ्रो. कर्म देतो आणि देव देतो आणि कर्म नेतो असं म्हणतात ना, तशी परिस्थिती मैदानामध्ये निर्मित झाली, कारण इथे एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट गेली असती. वाईटचा बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. पहा अगदी हा योग म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर 2 फलंदाज सख्खे भाऊ बंधुराज फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेला तर टीम जय महालिंग दामनंद या टीमकडून परेश आणि दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षक महेश, हे दोन्ही बंधुराज आहेत. हा योगायोग आहे. हेच सर क्रिकेटनं दिलं आहे. क्रिकेटनं तुम्हा सर्वांना काय दिलं आहे तर क्रिकेटनं तुम्हा सर्वांना प्रेम दिलं आहे, क्रिकेटनं तुम्हा सर्वांना प्रसिद्धी दिली, क्रिकेटनं तुम्हा सर्वांना तुमच्यासारखे मित्र दिलेत, क्रिकेटनं तुम्हा सर्वांना भरपूर काय दिलं आहे. हाच क्रिकेट आहे आणि याचसाठी क्रिकेट खेळला जातो, जगला जातो, जोपासला जातो आणि त्याच क्रिकेटबरोबर आपण 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या निमित्ताने जोडले गेलेले आहोत. आपण पाहायला गेलं तर दिलीप सर, इथे पैशाचं महत्त्व नाही आहे,
इथून चॅम्पियन कोण होईल ते महत्त्वाचं नाही आहे. प्रथम क्रमांक प्रथम कोण येणार आहे, द्वितीय कोण येणार आहे, तृतीय कोण येणार आहे, व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय ते महत्त्वाचं नाही आहे. एकोपा, एकी, त्याचबरोबर प्रेम, आपुलकी. कधी कधी तुम्ही एका स्पर्धेला 3-3, 4-4 वर्ष मित्र भेटत नाही, त्या स्पर्धेच्या निमित्ताने भेटतात. झाडाच्या खाली जाऊन अगदी खांद्यावरती हात टाकून गप्पा गोष्टी करत असतात. ही क्रिकेट आहे आणि हेच 15 गाव क्रिकेट फेडरेशननं दिलेलं आहे आणि त्याचं कौतुक करावं लागेल. लगातार व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. कवायत करण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे, परंतु इथून अपील केली आहे. DRSचा वापर नो बॉलसाठी करण्यात आलाय आणि पंचांकडून वाईट निर्णय कळवण्यात आलाय आणि परंतु इथून नो बॉलची अपील. नो बॉल, वेस्ट साइड नो बॉल आणि यस नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा इथून आलाय. हे 2 षटक, पहिला षटक हाताळण्यासाठी 2 गोलंदाज वापरले गेले आणि आतापर्यंत बॉल या 6 बॉलसाठी हाताळले गेलेले आहेत. ते टोटल 11 बॉल आतापर्यंत या एका षटकासाठी हाताळले गेलेले आहेत. हा क्रिकेट आहे. कधी काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. जादुई अंकांचा खेळ म्हटलं जातं क्रिकेट. टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल हाताळण्यासाठी 12वा बॉलही टाकावा लागलाय आणि अजूनपर्यंत या षटकातील ओव्हर षटक समाप्त झालंय. म्हणजे 6 बॉल हाताळण्यासाठी 12 बॉल टाकावे लागलेत आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19वा धावफलकावरती डीजे. पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेलं आहे डोंबिवली एंडकडून. बघूया प्रथमेश कितपत धावसंख्येवरती आळा करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू खोलवर टप्प्या चेंडू बॅटच्या हलकी काढ घेऊन स्लिपच्या बाजूने चेंडू गेलाय. चेंडू थोडासा पंबल होते. क्षेत्ररक्षक सर्कलच्या एजवरती चेंडू अडवला गेलाय, परंतु दरम्यान 1 धाव मात्र तिथे मिलिंद यांना मिळत आहे. आणि आता मात्र येतोय तो डावखुरा नितीन चाळके. हा स्ट्राईकवरती आहे. धावसंख्या ती 1 गडी बाद 20. 1 गडी बाद 20. 3 षटकामध्ये 33 धावा सुद्धा मागच्या सामन्यामध्ये कमी पडलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या रचण्याचा मानस असेल प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा. आणि का नसावं, एक जबरदस्त असं मैदान उपलब्ध करून दिलं आहे ते पाली उपालीवाडे या मंडळानं. 360 डिग्री ग्रीनरी. पुढचा चेंडू यावेळेला बॉलर बॅटर टॅप केलेला आहे. चेंडू गोलंदाज स्वतः आडवेपर्यंत चटकन 1 धाव गेलेली आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, या पद्धतीचं जे क्रिकेटचं गणित आहे ते मात्र आपल्याला खेळपट्टीवर बघायला मिळतं आहे. मिलिंद आणि नितीन यांच्या रूपामध्ये. डावखुरा आणि उजव्या हाताचे जेव्हा फलंदाज असतात तेव्हा पंचांनाही व्यायाम करावा लागतो. त्यावेळेला फिल्डर्सना सुद्धा असमंजसपणे आपल्याला फिल्डिंग चेंज करावी लागते. हेच तर क्रिकेटचं एक वेगळं गणित आहे आणि त्या गणिताला घेऊनच पंच राज यांना पार करून पुढचा चेंडू आपटून टाकलेले चेंडू हलका फटका पडलाय. जेल होईल की नाही? यस, का व्हॉट अ कॅच.
खरंच रुपेशजी एक जबरदस्त असा स्वराज सुतार यांनी कॅच घेतलाय, स्वतःला मागे जाऊन दिलं. 1983च्या वर्ल्ड कपमधली आठवण होत असेल सगळ्यांना. कपिल देवने घेतलेला कॅच, तेवढ्या लांब त्याला धावता आलं नाही किंवा जाण्याची गरज नाही पडली या खेळाडूला, परंतु एक चांगला कॅच, एक ज्याला म्हणतात ना मेमोरेबल कॅच म्हणू शकतो स्वतःच्या संघासाठी. आणि कोणाची कॅच घेतली? नितीन चाळके यांची. गडी बाद होतोय 2 गडी बाद 20. डीजे धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21. आणि आलेला फलंदाज आहे तो पारस, मला वाटते उजव्या हाताचा डाव्या हाताचा फलंदाज. हा सुद्धा रिप्लेसमेंट आहे, लेफ्टी टू लेफ्टी. तर दरम्यान जय गणेश पोसरे विरुद्ध मुसाड चांदेवाडी पुढची लढत होईल. तरी मुसाड चांदेवाडी आणि जय गणेश पोसरे संघाच्या सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये तयार राहायचं आहे. साईड चेंज करून पुढचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू थोडासा मिस होतोय लेग स्टंप, आणि पंचांनी मार्जिन दिलेले नाही. पंचांनी वाईडच्या रूपामध्ये एक धाव दिलेली आहे. अशा रीतीने एका धावेने भर पडते आहे. 2 गडी बाद 22. पुन्हा एकदा प्रथमेश, पुन्हा एकदा आपटून टाकले. चेंडू पॅडवर आदळलेला आहे, थोडासा विकेट किपरच्या मागे गेले आहे. दरम्यान एक धाव दोन्ही खेळाडू घेत आहेत. 2 गडी बाद 23. आणि नक्कीच सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल रुपेशजी, या 15 गावामध्ये ह्या स्पर्धेचं जेव्हा डिक्लेरेशन झालं, त्यांनी तयारी केली, त्यानंतर जेव्हा भारत पाक लढाईचं एक वातावरण निर्माण झालं, त्यावेळेला काळजीचं वातावरण होतं की ही स्पर्धा होईल की नाही. नक्कीच लढाई होणं ही चांगली गोष्ट नसते प्रत्येक देशासाठी. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र मला वाटते चेंडू पुन्हा एकदा पंच वाईट देत आहेत आणि धावसंख्येमध्ये बदल. 2 गडी बाद 24. आणि त्यानंतर मग विचारणा करण्यात आली की फेडरेशननी सांगावं की ही स्पर्धा कशा पद्धतीने करायची आहे. परंतु आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहण्याचे आपण सगळ्यांना सल्ले दिले. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र टॅप केलेला आहे. चेंडू झाले गलीच्या दिशेने. चेंडूला सीमारेषेकडे चेंडू अडवला जातोय का बघूया. चेंडू अडवला जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्र शुभम चेंडू अडवतोय. चेंडू परत येतोय विकेट किपरकडे. अशा रीतीने तिथे मात्र धावसंख्या होती ती 2 गडी बाद 26. तर त्यानंतर वातावरण थोडंसं नरम झालं. त्यानंतर वातावरणाने आणखी एक टर्न घेतला, तो म्हणजे मौसम. असं वाटलं की पाऊस कधीही पडेल. पुन्हा एकदा काळजीचं वातावरण. परंतु आपण सगळे देवांचे पूजक असल्यामुळे देवांचा धावा करून आत्तापर्यंत खेळ चालू ठेवलेला आहे. पुढचा चेंडू पॅडवर आदळलेला पुन्हा चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडलेला आहे. एक धाव निश्चितच तिथे मिळते आहे. धावसंख्या होते 2 गडी बाद 27. त्यामुळे ही स्पर्धा अगदी पूर्ण खेळानिशी संपेल अशी सगळ्यांना आशा आहे. कारण आभाळ आणि हे वातावरणसुद्धा मौसमसुद्धा आपली साथ देतो आहे. त्यामुळं कालिका मातेच्या आशीर्वादानं अगदी काळजी करू नये पालीवाडी मंडळानं. ह्या स्पर्धा शेवट होईपर्यंत एकदम आनंदामध्ये होतील. तर मैदानाकडे लक्ष. 2 गडी बाद 27 अशी 2 षटकानंतर धावसंख्या आहे. थोडंसं पंचाने पुशअप करायचं आहे कारण वेळ आपला काल बघितलं की आपल्याला थोडंसं खूपच त्रास झालेला. 4:13 झालेला आमच्या घड्याळामध्ये. अजूनही दुसऱ्या फेरीचा एक सामना आहे. म्हणजे एक सामना, त्यानंतर चिठी असेल तो एक सामना, 2 सामने सेमीफायनल, 3 सामने आणि फायनल असे 4 सामने अजूनही बाकी आहेत हा सामना सोडल्यानंतर. तर त्यामुळं आपल्याकडे हो नक्कीच सेमीफायनलपासून नाहीतर आपल्याला आखोडता हात घ्यावा लागेल. कारण 7 वाजता काल सामना सुरू झाला, परंतु आपल्याला सामना संपवता आला, परंतु ती मजा नाही. 3 सामन्याची जी मजा असते ती 2 षटकांच्या सामन्याची मजा नसते आणि काळोख पण झालेला. त्यामुळं पुन्हा एकदा अतुल मोरे यांच्या हातामध्ये शेवटचं षटक आणि नक्कीच एक स्पिनर गोलंदाज आणि त्यावरती डावकुरा फलंदाज कशा पद्धतीने तोंड देतोय बघूया. ओके ठीक आहे आलं लक्षात. ही 3री ओव्हर होऊ दे, आपण पुढची अनाऊन्समेंट करू. तर चला डावखुरा नितीन अतुल यांच्या गोलंदाजीवर काय कारवाई करतात बघूया. अतुल मोरे
फिल्डिंग सेट करताय, जास्त वेळ घेऊ नका कृपया. 2 गडी बाद 27. स्लो गतीचा चेंडू यावेळेला चांगला फटका मारलाय. डिफाईन लेगच्या बाजूने चेंडू गेलाय. एक टप्पा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू पासून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय दणदणीत कणकणीत संडे स्पेशल चौकार. SRK. पार येतोय आणखी एक जबरदस्त असा चौकार. हॅलो चेक. अंतिम षटक आणि या अंतिम षटकावरच्या लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. चौकाराची हॅट्रिक साजरी केली जाईल का नितीन या फलंदाजांकडून? अतुल गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक आणि अंतिम षटकावरती थोडासा मात्र पाहायला गेला तर इथून वाईड आणि नो बॉल जास्तीचे अतिरिक्त आपल्याला मात्र या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. सौरभला बाद केल्यानंतर मात्र परेश आले. परेश यांनी सुद्धा मात्र लगातारचे या षटकामध्ये 3 अव्वांतर चेंडू हाताळले. परत एकदा वाईड यॉर्करवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा निर्णय अपील जरूर केली गेली. पंच कळवते आहेत यस डेफिनेटली तुम्ही सफल झालेत आणि बऱ्याच वेळा हा निर्णय पंचांच्या बाजूने राहिले गेले. डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळतोय. कोणतीही धाव येणार नाही. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा. मिडॉनमध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. उंच माझा झोका घेत मन तळ्यात मयात जाईच्या कयात ड्राईल झालाय ड्रॉप आणि जीवदान मिळालं तिथे फलंदाज नितीन यांना. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनं 37 धावा इथे मात्र धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या समवेत गुणलेखक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्वप्नीलजी शिरावे यांचंही कौतुक करूया. दिवसभरामध्ये त्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथून ऑन साईडला खेचून काढलाय ते क्षेत्ररक्षक. 30 जागा पकडला जाईल, डिफेन्स केला जाईल, तोपर्यंत फेकी केली जाईल आणि 2 धावा आणखी येताना पाहायला मिळतात. इथे 39 धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने आज दिवसभरामध्ये चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकापेक्षा एक खेळाडू 15 गाव क्रिकेट फेडरेशनमध्येही तयार आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत दिलीप उतेकर सर. आणि हा सगळा योगदान तुमच्या कमिटी मेंबरचा सुद्धा आहे. तुमचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय कारण या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेत. ओ स्विंग अँड द मिस इथे मात्र पाहायला मिळालं. हातभार लावण्याची क्षमता. एंड इज वे शेवट गोड केलाय. अंतिम बॉल आलाय डॉट आणि इनिंग झाली पहिली समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम सुरवणे हनुमंतवाडी पोहोचतोय 39 धावांवरती. आता विजयासाठी 40 धावांची गरज असणार आहे ती साखर जांभूळवाडी ह्या टीमला. चला लगेच मैदानामध्ये यायचं आहे. यानंतर आम्हाला लगातारचे 4 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे इथून घड्याळामध्ये आताच अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिलीपजी उतेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 4:16 झालेले आहेत. आम्हाला फायनल 3 षटकांची खेळवायची आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये आणि टॉससाठी आपण जाऊया. रोहित उतेकर सरांच्या बरोबर तिथे टॉस बॉक्समध्ये जोडूया. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. मी विनंती करेन मुसाड चांदेवाडीचे कॅप्टन आणि जय गणेश पोसरेचे कॅप्टन आपण लगेच यायचं इकडे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मुसाड टीमचे कॅप्टन अक्षय. मी विनंती करेन आमच्या मंडळाचे पालांडे साहेब आपण या, नाहीतर आदरणीय सन्माननीय आमचे ज्यांनी अनेक वर्ष आम्हाला सहकार्य जे केलं आहे ते आमच्या मंडळाचे नामदेव शिरवले सर आणि त्यांच्या जोडीला शिवाजी पालांडे साहेब आपण देखील आला तरी काही हरकत नाही आहे. आपण आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करू. अक्षय मदन चांदे आपण लगेच यायचं आहे. या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत पवन केळसकर. पवन आपण तुमचं स्वागत. आपण पाहतोय टॉस का बॉक्स एरियामध्ये आदरणीय सन्माननीय नामदेवजी शिरावले साहेब त्याचप्रमाणे शिवाजी पालांडे सर या ठिकाणी आहेत. यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल.
या ठिकाणी कॅप्टन मुसाड टीमचे मदन या लगेच, आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आपल्याला इथेच कळवायचा आहे. आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंगला देखील सुरुवात होती आहे. मैदानामध्ये सुरू असणारी मॅच चोरवणे हनुमंतवाडी विरुद्ध साखर जांबूवाडी. फिल्डिंग लावून घेतलेली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये येते आहे साखर टीमकडून. मदन या इकडे आपण. कॅप्टन ऑफ मुसाड मदन चांदे, तुमचं देखील स्वागत. टॉस केला जातोय सरांच्या हस्ते. टेल मागितलेला आहे, टेल आलाय. मदन शुभेच्छा असतील आणि तुमचा डिसिजन आम्हाला लगेच कळवा. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. यस नक्कीच मदन. पवन आपण देखील थांबायचं आहे. मदन एक चांगला खेळाडू आहे, चांगली मोठी टीम आहे जय गणेश पोसरे. मदन आपण आपल्याला आराम भेटल्यानंतर आपण नव्याने या ठिकाणी उतरतोय. नव्याने टीम साखर जांभवाडी बॅट्समन पाठवा लवकर. टीम साखर जांभवाडी लवकर बॅट्समन पाठवा. मदन एक सुंदर असं आयोजन आहे. आपले साहेब आहेत या ठिकाणी. साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून काय सांगाल एकंदरीत? तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता आणि 15 गावचे देखील तुम्ही एक आणबान शहाण आहात. मदन, प्रथमतः मी या कालिका माता क्रिकेट चषक तलवडपाली उपालेवाडी यांचं मी अभिनंदन आभार मानेन की ते आम्हाला खेळण्यास तुम्ही संधी दिलात. तसेच हा उपालेवाडी चषक आमच्यासाठी खूप लकी आहे. सलग 3 वर्ष त्यांचा हा चषक झाला आणि सलग 3 वर्ष आम्ही फायनलमध्ये इथे खेळलो आणि खूप मजा आली. आयोजन देखील एवढं सुरेख आयोजन, 360 ग्राउंड तिन्ही वेळेला त्यांनी अवेलेबल करून दिलं सर्व खेळाडूंसाठी आणि खूप सुंदर नियोजन आणि खेळण्यास देखील खूप इथे मजा देखील येते यांच्या टुर्नामेंटला. आणि एक खास वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो, गेल्या वर्षी सलग 8 टुर्नामेंट झाल्या होत्या. रोहित, तुम्हाला देखील माहिती असेल की प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मी 0-1 सलग 9 टुर्नामेंट आऊट झालो होतो. त्यानंतर उपालेवाडीची टुर्नामेंट जाहीर झाली आणि उपालेवाडीत मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेलो. त्या चषकपासून माझ्या बॅटला बॉल लागायला चांगली सुरुवात झाली. धन्यवाद उपालेवाडी मंडळाचे. नक्कीच हा मला वाटतं कालिका मातेचा आशीर्वाद असेल. तर शुभेच्छा असतील टीम जय गणेश पोसरे आणि मुसाड चांदेवाडी. तुम्हाला बॅटिंग प्रथमतः करायची. जय गणेश पोसरे मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हायचं आहे. यानंतरची होणारी मॅच असेल मुसाड चांदेवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे आणि प्रथम फिल्डिंग करतील मुसाड टीम, बॅटिंग करतील जय गणेश पोसरे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रुपेश सर. थँक्यू. पहिला बॉल मिलिंद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑनर स्ट्राईक महेशला इथे पाहतो. इथे ही जोडी खास आहे, क्लास आहे. कशा पद्धतीने मात्र या खेळाला पुढे घेऊन जातील ते पाहणं गरजेचं. विजयासाठी तुम्हाला बनवायचे आहे 40 धावा. स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, ऐन वेळेमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळतोय. या अनेक वेळेला गोलंदाज सध्याच्या घडीला या टेनिस क्रिकेटमध्ये करत असतात. ऐन वेळेमध्ये जायचं, रनअप थोडंसं मात्र त्या जलद गती गोलंदाजाप्रमाणे घ्यायचं आणि डिलिव्हर करत असताना मात्र आपल्या बोटांची जादू त्या बॉलच्या फरवरती चालवायची आणि गती परिवर्तन इथून करून टाकायचं. हे बऱ्याच वेळा या टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आपल्याकडे बॉल गुड लेंथवरचा बॉल होता, आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईटचा निर्णय इथे मात्र देण्यात येतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. एका धावेने मात्र सुरुवात जरूर झाली. तुम्हाला 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत. तुम्हाला 40 धावा कशा पद्धतीने बनल्या जातील ती पाहणं गरजेचं. आता इथून तुम्हाला 39 धावांची गरज आहे. महेश चांगली फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. वाईड ऑर्करवरती कंप्लीट रीच आला बॉल. परत एकदा इथून वाईटचा निर्णय मात्र देण्यात येते. परत प्रथम इथून टॉस इथे जिंकला होता साखर जांभूळवाडी टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि गोलंदाजी करत असताना 39 धावा खर्च केल्या होत्या तब्बल. आणि त्याच्यानंतर चोरवणे हनुमंतवाडी या टीमने मात्र आता इथून डिफेन्स करायची आहेत त्या 40 धावा. पहिल्याच बॉलवरती बेधडक ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका आहे. कडक 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 कडक. हे आक्रमण शेट डाव इथे मात्र लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एफर्ट्स पहा का एफर्ट्स. हे गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी प्रत्येक जण स्वतःला झोकून देत असतात. इथून स्वतःला मात्र इथून स्वतःला सिद्ध करत असतात आणि त्याचपैकी हे क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय.
तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी महेश यांची मात्र पाहायला मिळतो इथे. हा खेचलाय बॉल. अगदी आपण पाहायला गेलं तर गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आहे तिथे. क्षेत्ररक्षण परत एकदा प्रोटेक्ट केलं जाईल. बॉलला कोणती संधी नाही देणार तिथे मोठे धावा येण्यासाठी. तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे कंप्लीटही केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा ओढल्या जातील, लागल्या जातील त्या 12 धावा. 12 अँड स्कोरबोर्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. महेश स्वतः किल्ला लढवत असताना चांगले बॉल येतात त्यावेळी मोठे फटका खेळण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. चांगला बॉल असेल त्याच्यावरती सिंगल डबलला भर दिला जातोय. हीच खासियत मिलिंद यांच्या विरोधामध्ये इथे मात्र पाहायला मिळते. उंच माझा चोका बॉल हवेमध्ये हलकावे घेत असताना मन तळ्यात मळ्यात आणि जाईचा फूल मात्र खेळवलाय आणि इथून फलंदाज बाद. हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल तेवढा चांगला उत्तम क्षेत्ररक्षण मिलिंद यांनी घेतलाय. विकेट प्राप्त करून दिलाय. फलंदाज बाद. महेश मोठा बुरुज ढासला जातोय. बॅक टू डगआउट. असताना पाहायला मिळतात. 12 धावसंख्येवरती पहिला विकेट या षटकातील बॉल पास होत असताना मात्र पाहायला मिळतात. 1 टू गो. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा आल्यात मात्र 12. एक महत्त्वपूर्ण विकेटही आलाय आणि तो विकेट कोणाचा आलाय तर महेश या फलंदाजांचा आलाय. आणि P1च्या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाजी म्हणून गोलंदाज ओळखले जात आहेत मिलिंद यांना आणि ती विकेट प्राप्त करून दिली. धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी जी विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देत असताना यशस्वी गोलंदाज तोच असतो जो महत्त्वपूर्ण सलामीला आलेली जोडीला मात्र इथून बाद करण्यामध्ये यशस्वी होतो आणि ते मात्र केले मिलिंद या गोलंदाजाने. प्रथमेश ऑन स्ट्राईक. अगदी लॉलीपॉप बॉल समोरच्या दिशेने मात्र इथून भिरकावून दिले. तिथेही चुकी. इथे मात्र पाहायला मिळालं. हाताला दिलाय झटका. बोटाला चट 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 चटका. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार आर पार. धावा येतील 4. चौकार. संगीत आपण ऐकलंय. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं समुद्र संगीत ऐकलंय. तर नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील साहेबांच्या नावानंच होणार आहे आणि तसा प्रयत्न सातत्याने मात्र केले गेले. आज भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं समुद्र संगीत इथे मात्र ऐकायला मिळालं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहायला गेलं तर चांगला क्रिकेट प्रत्येक क्रिकेटरनं मात्र अनुभवलंय. श्री कालीमाता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी श्री कालिका माता क्रिकेट चषक 2025च्या निमित्ताने आज क्रिकेटचा हाकार माजलाय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर प्रत्येकाचं स्वप्न आहे एक किंग ट्रॉफीचं आपल्याला जिंकायची आहे आणि या कालिका माता क्रिकेट चषक 2025चा मानकरी आपल्याला व्हायचं आहे. मला व्हायचं आहे प्रत्येकाचं स्वप्न. त्यासाठी 11 तर 11 खेळाडू मैदानामध्ये धडपडताना पडताना झिजताना झुंजताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेट आहे. हा असाच क्रिकेट आहे आणि तो मात्र कल्याण शहरामध्ये. कल्याण म्हणजे अगदी ऐतिहासिक शहर तसं म्हटलं तर उतेकर सर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हा कल्याण शहर आणि त्याच कल्याण शहरामध्ये आज उपालेवाडी गावाच्या क्रिकेटचा मात्र जत्रा रंगताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला इथे ऑफ साईडला खेळून काढलाय. मिड ऑफमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑफ ड्राईव्ह करायचा होता. बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला. टायमिंग प्रॉपर सुचलं नाही तिथे आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एक शॉर्ट रन पंचांचा इशारा येतोय तिथे म्हणजे एकच धाव. आणि या 2 धावेनं या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. आणि पाहायला गेलं तर तुम्हा सर्वांचे लाडके ज्या पद्धतीनं ज्या वेळी मात्र कालिका माता क्रिकेट चषक 2025चं आयोजन असतं आणि त्यांच्याकडनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक न बोलता न सांगता दिलं जातं ते आमचे आधारस्तंभ आदरणीय कैलासवासी मधुकर रामा शिरावले यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव साहेब मधुकर शिरावले समाजसेवक उपलेवाडी याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 25,000चं रोख रक्कम आमच्यापर्यंत सुपूर्द इथे करण्यात आलेला आहे. त्यांचं मनापासून आभार 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 आणि धन्यवाद.
तर नक्कीच रुपेशजी मैदानाकडे लक्ष टाकताना 40 धावांचा पाठलाग करतोय साखर जांभूळवाडी संघ. पहिले षटक संपलेले, दुसऱ्या षटकातील 2 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या ती 1 गडी बाद 17. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑफच्या दिशेने मारला आहे. चेंडू चाललाय मेडा ऑफच्या दिशेने, थोडासा पंबलेला क्षेत्ररक्षक, परंतु तिकडे दुसऱ्या धावेसाठी मात्र ते दोन्ही काढू जात नाहीत. एकच धाव मिळते आहे. 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या. संतोष पांडुरंग उतेकर यांच्या हातामध्ये षटक. एक चांगला गोलंदाज, एका नियंत्रित अशी गोलंदाजी, एक चाणाक्ष बुद्धीनं गोलंदाजी करण्यामध्ये हातखंडा असलेला संतोष यांच्या या षटकामध्ये मात्र एक मोठी धावसंख्या रचावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही 16 धावा जमल्या होत्या, तुमचा रन रेट बरोबर होता साखर जांभूळवाडी. दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 16चे 26 केले किंवा 30 केले तरी पण तुमचे जमेची बाजू होऊ शकते, परंतु ते करणे गरजेचं आहे. समोर आहे तो प्रथमेश. पुन्हा एकदा साईड चेंज करून राऊंड विकेट मारा करतोय तो संतोष. ओ या वेळेला कॉट बिहाइंडचा अपील आणि प्रथमेश उतेकर इज आउट. डीजे रुपेशजी पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्याने ऑलराऊंड प्रदर्शन केलेला प्रथमेश यावेळेला मात्र स्वस्थ्यामध्ये तंबूमध्ये परततो आहे. परंतु अजूनही बॅटिंग लाईनअप साखर जांभूळवाडीकडे आहे. स्वतः कर्णधार परेश सकपाळ आता मात्र मैदानामध्ये उतरत आहेत. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि नक्कीच संतोष उतेकर यांनी आपल्या कलात्मकतेचा एक नमुना पेश केला. शॉर्ट पिच चेंडूवरती विकेट मिळवली होती. पुढचा चेंडू संतोषांचा. पुढे जाऊन पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे परेश यांनी, परंतु चेंडू डॉट बॉल होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 7 चेंडू 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावांची गरज. नक्कीच गौरव आणि परेश मोठे फटके मारण्याची गरज आहे. खूप शानदार गोलंदाजी चाललेली आहे. अजूनही एक षटक बाकी असलं तरी मिलिंद आणि संतोष चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू, यावेळेला मात्र शॉर्ट पूल केलेला आहे. ऑनच्या दिशेने चेंडू केला आहे. चेंडू चालला मिड विकेटला, चेंडू अडवला जातोय आणि दरम्यान 1 धाव मात्र तिथे मिळते आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचं षटक 21 धावांची गरज. सामना कुठल्या बाजूला जातोय बघूया. संपूर्ण वातावरण पोषक आहे क्रिकेटला. क्रिकेटला जे हवं त्या पद्धतीचं वातावरण आहे. क्रिकेटला जे हवं त्या पद्धतीची खेळपट्टी आहे. क्रिकेटला जी हवी त्या पद्धतीची मैदानाची रचना आहे. क्रिकेटला जे हवं त्या पद्धतीचं प्रेक्षक आहे ऑन ऑफलाईन. आणि क्रिकेटला जे हवं त्या पद्धतीचं स्टेडियम आहे. सर्व काही पोषक असताना खेळाडूंनी मात्र आपला चांगला खेळ करावा याचा हार्दिक इच्छा आणि शुभेच्छा. गोलंदाज पारस नक्कीच मागच्या टुर्नामेंटमध्ये एका जबरदस्त त्याला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला होता असं तो पारस. आणि अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली. यावेळेला मात्र पारस यांची परख होईल, परेश यांची सुद्धा परख होईल. बघूया कोण विजयी होतो आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. आलेल्या प्रेक्षकांना जाऊ द्या बाहेर. कोणी यस फिल्डर. ओके, फिल्डिंग चेंज होते आहे. एनिवे चला, फिल्डिंग सेट झालेली आहे. पारस जेमतेम 15 ते 16 पावलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आपटून टाकलेले चेंडू, चांगला फटका मारलाय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. चेंडू चाललाय, चेंडू कोणालाही अडवता येत नाही. मला वाटतं शेवटच्या क्षणाला अडवलेला आहे आणि अशा रीतीने चेंडू आतमध्ये आलेला आहे. दरम्यान 2 धावा तिथे मिळत आहेत, परंतु मला वाटते स्वयंसेवक तिथे आहेत. यस, स्वयंसेवक आहेत आणि तिथे सांगतायत की चेंडू अडवला गेलाय. ओके, डिसिजन इज फायनल. 5 चेंडू 19 धावांची गरज. 5 चेंडू 19 धावांची गरज. कोण पारस मनीप्रमाणे चमकतोय, परेश की पारस? पुढचा चेंडू. ओ या वेळेला मात्र खूप ऑफ स्टंपच्या बाहेर, जवळजवळ नो बॉलच्या दिशेने चालणार, परंतु वाईट चेंडूमध्ये रूपांतर होते. अशा रीतीने 1 धाव मात्र निश्चित मिळते आहे.
5 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना लाईन ऑफ कंट्रोलवरती आहे. सगळ्यांना जोश असला पाहिजे. आत्ताच आपण पाकड्यांना वाकडे करून त्यांच्या घरामध्ये घुसून मारलं होतं. पुढचा चेंडू येतोय पारशांचा. राईट आमोर विकेट मारा. आपटून टाकलेला चेंडू. या वेळेला मात्र कुरघोडी केलेली आहे ते पारशाने आणि परेश यांना काही समजलेलं नाही. चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. 4 चेंडू 18 धावांची गरज. काही क्षण आलेले आहेत. जिंको कोणी पराजित कोणी हो, परंतु क्रिकेटचा खेळ हा मात्र अगदी डोंगरातून आलेल्या झऱ्याप्रमाणे निर्झर असायला पाहिजे. एकदम ज्याला म्हणतात ना निव्वळ पाण्याचा झरा, तोच खरा क्रिकेट हे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतं आहे. पुढचा चेंडू पारशांचा. राईट आमोर विकेट मारा. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू मारून एक चांगला फटका मारण्याची संधी होती. पुन्हा एकदा संधी हुकलेली आहे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज. 3 चेंडू 3 षटकारांची गरज. 18 चेंडूंची गरज आहे. 3 चेंडू बाकी. शरद गोगावले यांच्याकडून पारश यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपये ते सुद्धा करकरीत वाजणारे अशी नोट देण्यात येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पारस तयार. या वेळेला मात्र ऑनच्या दिशेने मारलेला हलका फटका पडतोय. कार्पेट पद्धतीने चेंडू चाललाय. चेंडू अडवला जातोय. 1 धाव निश्चित मिळते आहे. आता मात्र थोडंसं ज्याला म्हणतात नजर खाली गेलेली आहे साखर जांभळवाडीच्या फलंदाजाची की आपल्याला आता धावा ह्या होणं कठीण आहे. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. परंतु दोन्ही संघांनी मात्र खेळ चांगला दाखवला, यात काही शंका नाही आहे. पुढचा चेंडू पारेशांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आपटून चेकलेला चेंडू ऑनच्या दिशेने मारला आहे. नक्कीच बक्षीस ऑन आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 1 धाव पुन्हा एकदा मिळते आहे. आणि नक्कीच चोरवणे हनुमंतवाडीच्या अगदी भानोशीपर्यंत हा विजय पोचलेला आहे. सगळ्यांना भानोशी म्हणजे काय माहिती नसेल, जी आपली चूल असते त्याला गावच्या भाषेमध्ये भानोशी म्हणतात. तर तिथपर्यंत हा विजय पोचलेला आहे. पुन्हा एकदा पारस तयार. शेवटचा चेंडू. या वेळेला सुद्धा विकेट मिळाले नाही. अशा रीतीने चोरवणे हनुमंतवाडी संघ हा सामना जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साखर जांभळवाडी तुम्ही आलात, खेळलात, चांगला